हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार कैतवास। या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स कसे लिहायचे ते पाहणार आहोत। याच प्रश्नांना ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा म्हणतात, मराठीमध्ये त्याला स्वमत प्रश्न असं म्हणतात। पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स म्हणजे दिलेल्या विषयावर किंवा घटनेवर स्वतःचे मत विचार मांडणे होय। पेपरमध्ये सीन अनसीन पॅसेजच्या शेवटी जे A5 किंवा B5 प्रश्न असतात ते पर्सनल रिस्पॉन्ससाठी देण्यात आलेले असतात। पेपरमध्ये आपल्याला 2 सीन आणि 1 अनसीन असे एकूण 3 पॅसेजेस येतात। प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन हा 2 मार्कांसाठी असतो। अशा प्रकारे पर्सनल रिस्पॉन्सला एकूण 6 गुण आहेत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला आपण सोपे असे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स घेतले आहेत आणि शेवटी आपण कठीण असे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन घेतलेले आहेत। पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन सोडवत असताना काही महत्त्वपूर्ण सूचना। पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्वतःचे मत विचार त्या विषयाच्या आधारे मांडायचे असतात, त्यामुळे पॅसेज मधील ओळी जशाच्या तशा लिहू नका। स्वतःचे मत विचाराच्या आधारे स्वतःचे वाक्य बनवा, त्यासाठी योग्य टेन्सेसचा वापर करा। वाक्य साधं चालेल, मात्र वाक्य अचूक हवे। सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करा, नकारात्मक विचार टाळा। पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन लिहित असताना काही फ्रेजेस किंवा वाक्य आपल्या उपयोगी पडू शकतात। ते पुढील प्रमाणे: इन माय व्ह्यू म्हणजे माझ्या मते, इन माय ओपिनियन म्हणजे सुद्धा माझ्या मते, अकॉर्डिंग टू मी म्हणजे माझ्या मतानुसार, आय वुड लाईक टू म्हणजे मला करायला आवडेल, जे करायला आवडेल त्या क्रियापदाचं पहिलं रूप इथं घ्यायचं आहे। आय थिंक दॅट म्हणजे मला असे वाटते की, जे वाटते त्याचं वाक्य इथं जोडायचं आहे। आय डोंट थिंक दॅट मला असे वाटत नाही, जे वाटत नाही ते वाक्य इथं आपल्याला जोडायचं आहे। एखाद्या गोष्टीची जर तुम्ही सहमत असाल तर सुरुवात करा एस सर्टनली म्हणजे हो निश्चितच, किंवा एस ऑफकोर्स म्हणजे हो निश्चितच। त्याचबरोबर आय ॲग्री विथ द स्टेटमेंट मी या विधानाशी सहमत आहे। आय डोंट ॲग्री विथ दॅट मी याच्याशी सहमत नाही आहे। आय लर्न फ्रॉम द स्टोरी किंवा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज मी या गोष्टीतून किंवा या पॅसेजमधून असं शिकतो की। तर ही होती पर्सनल रिस्पॉन्स लिहिण्यासंबंधी काही बेसिक माहिती। चला तर मग पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कसं लिहितात ते पाहूया। पहिला प्रश्न: व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन लाईफ? वाय? तुम्हाला जीवनामध्ये काय व्हायचं आहे आणि का? व्हॉट इज युअर ॲम्बिशन इन लाईफ? ॲम्बिशन म्हणजे महत्वाकांक्षा, तुमची जीवनामध्ये महत्वाकांक्षा काय आहे? विच करियर डू यू वॉन्ट टू चूज इन लाईफ? तुम्हाला जीवनामध्ये कोणतं करियर निवडायचं आहे? आता या तिन्ही प्रश्नांचे अर्थ जवळपास सारखे आहेत, त्याच्यामुळे मी ती एका ठिकाणी घेतलेले आहेत। आता कोणत्याही पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना आपल्याला योग्य टेन्सेस किंवा वाक्यरचना वापरता आली पाहिजे। आता योग्य टेन्सेस आणि वाक्यरचना वापरण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला टेन्सेस किंवा योग्य वाक्यरचना वापरता येईल। प्रश्न जर भविष्यात तुम्ही काय करत असाल यावर आधारित असेल तर फ्युचर टेन्स वापरा। प्रश्न जर भूतकाळातील तुमच्या एखाद्या कृतीवर आधारित असेल तर पास्ट टेन्स वापरा। प्रश्न जर तुमच्या सध्याच्या स्थितीबाबत असेल तर प्रेझेंट टेन्स वापरा। प्रश्न जर तुम्ही काय केलं पाहिजे असा असेल तर शुड किंवा मस्टची वाक्यरचना वापरा। यासाठी तुम्ही टेन्सेस वापरून स्वतःचे वाक्य बनवणे शिका। आता या 3 प्रश्नाकडे लक्ष देऊया। हे तिन्ही प्रश्न तुमच्या करिअरच्या बाबतीत सध्या विचाराशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे यांचा आन्सर लिहिण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो। त्याचा रूल आहे असा: तर सब्जेक्ट घ्यायचा आहे सुरुवातीला म्हणजे करता, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर त्याला एस प्रत्यय लावायचा आहे। जर करता ही शी इट म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला एस लावतात, हे तुम्ही टेन्स शिकताना पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इतर माहिती घ्यायची आहे। याचा मराठीत अर्थ आहे कोण काय करतो किंवा करत असतो। त्याच्यानंतर मी आणखीन एक रूल याच टेन्सचा वापरणार आहे, तो म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता, त्याच्यानंतर घेणार मी एमिजार, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन घेणार आहे। लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्ब किंवा क्रियापद नाही आहे, आपल्याला ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन घ्यायचं आहे। याचा अर्थ आहे कोण कसा किंवा काय आहे। याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला। जसं की मला जर असं म्हणायचं असेल की तो हुशार आहे तर मी वाक्य करेल ही इज क्लेवर म्हणजे मी ॲडजेक्टिव्ह घेणार। समजा मला असं म्हणायचं असेल की तो डॉक्टर आहे तर ही इज अ डॉक्टर मी नाऊन घेणार। तर अशा पद्धतीनं मी इथं 2 टेन्सचा वापर करून या तिन्ही प्रश्नांचं उत्तर लिहितो। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की पेपरमध्ये आन्सर लिहित असताना टेन्सेसचा रूल लिहायची गरज नाही। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी मी इथं 2 टेन्सेस सांगितले आहेत तर बऱ्याच वेळा उत्तर लिहिताना आपण 2 पेक्षा जास्त टेन्सेस वापरू शकतो। आता या 3 प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं ते पाहूया। तर आन्सर असं होईल: आय वॉन्ट टू बिकम अ टीचर इन लाईफ, मला जीवनामध्ये टीचर व्हायचं आहे। आता मी एक कॉमन आन्सर म्हणून इथं टीचर लिहिलेलं आहे। तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही इथं बदलू शकता आणि जे व्हायचं आहे त्याच्याबद्दल कमीत कमी तुम्हाला 4 वाक्य लिहिता आले पाहिजेत या 2 टेन्सेसचा वापर करून। आता पुढचं वाक्य पाहूया।
टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. टीचिंग म्हणजे शिकवणं काय आहे, तर नोबल म्हणजे उदार, प्रोफेशन म्हणजे व्यवसाय आहे. मी हा खालचा रूल वापरलेला आहे त्याच्यासाठी. त्याच्यानं पुढचं वाक्य पाहूया. आय लाईक टीचिंग ॲज वेल ॲज चिल्ड्रेन. मला शिकवणं तसंच मुलं सुद्धा आवडतात. आय वॉन्ट टू सर्व इंडिया बाय शेपिंग द फ्युचर ऑफ स्टुडंट्स. आय वॉन्ट टू सर्व म्हणजे सेवा करणे, इंडिया भारताची सेवा करायची आहे. बाय शेपिंग, शेपिंग म्हणजे घडून, द फ्युचर ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांचं भविष्य घडून मला भारताची सेवा करायची आहे. दस म्हणजे अशा प्रकारे. आय कॅन गेट ग्रेट सॅटिस्फॅक्शन बाय धिस प्रोफेशन. अशा प्रकारे आय कॅन गेट ग्रेट सॅटिस्फॅक्शन म्हणजे मला समाधान मिळू शकते बाय धिस प्रोफेशन या व्यवसायाने. तर अशा प्रकारे आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स करताना कमीत कमी आपल्याला 4 वाक्य असलेच पाहिजेत आणि टेन्सेसचा योग्य वापर असलाच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, विच इज युअर फेवरेट गेम. व्हाय. तुमचा आवडता खेळ कोणता व का. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना, या आधीच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी जो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला होता तोच मी वापरणार आहे. आन्सर या पद्धतीने होईल. माय फेवरेट गेम इज फुटबॉल. माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम. इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर असा हा खेळ आहे. इट इज अन इंटरनॅशनल गेम. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय असा हा खेळ आहे. धिस गेम कीप्स मी फिट, स्ट्रॉंग अँड हेल्दी. हा गेम मला काय तर फिट ठेवतो, स्ट्रॉंग ठेवतो आणि हेल्दी म्हणजे आरोग्यदायी ठेवतो. इट टीचेस मी व्हॅल्यूज. टीचेस म्हणजे शिकवतो, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. तर कोणकोणते मूल्य शिकवतो. हार्डवर्क म्हणजे मेहनत, डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि स्पोर्ट्समनशिप म्हणजे खिलाडी वृत्ती हा गेम मला शिकवतो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठं कुठं केलेला आहे हे दर्शवण्यासाठी मी इथं जे व्हर्ब आहेत ते निळ्या अक्षराने इथं दाखवलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ व्हिडिओ पाहिल्यानं तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स कसा लिहायचा हे समजणार नाही. यासाठी तुम्हाला काय करायचं की हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे जे आन्सर आणि क्वेश्चन आहेत हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत आणि स्वतःचं आन्सर लिहून पाहायचं आहे आणि ते आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे. विच सीझन डू यू लाईक मोस्ट. वाय. तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो का. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहोत. आन्सर या पद्धतीने होईल. आय लाईक रेनी सीझन मोस्ट. मला पावसाळा म्हणजेच रेनी सीझन सर्वात जास्त आवडतो. बिकॉज इट गिव्ज रेन ऑल ओव्हर. कारण की हा सगळीकडे पाऊस देतो. रेन मीन्स लाईफ टू एव्हरीथिंग ऑन द अर्थ. पाऊस म्हणजे काय तर जीवन आहे. टू एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीला. ऑन द अर्थ. द ॲटमॉस्फिअर बिकम्स कूल अँड प्लीझंट. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, बिकम्स म्हणजे होते, कूल म्हणजे थंड आणि प्लीझंट म्हणजे आल्हाददायक होते. देअर इज ग्रीनरी एव्हरीवेअर इन दिस सीझन. ग्रीनरी म्हणजे हिरवळ असते, एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ऋतूमध्ये. फार्मर्स सो देअर फील्ड्स इन दिस सीझन. फार्मर्स म्हणजे शेतकरी, सो म्हणजे पेरतात, त्यांची शेतं पेरतात या ऋतूमध्ये. विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट. व्हाय. कोणता सण सर्वात जास्त तुम्हाला आवडतो का. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहोत. आन्सर या पद्धतीने होईल. आय लाईक दिवाळी फेस्टिवल मोस्ट. मला दिवाळी सण सर्वात जास्त आवडतो. इट इज अ फेस्टिवल ऑफ लाईट्स. हा प्रकाशाचा सण आहे. इट इज अ फेस्टिवल ऑफ जॉय. हा आनंदाचा सण आहे. वी गेट व्हॅकेशन्स टू सेलिब्रेट इट. व्हॅकेशन्स म्हणजे सुट्ट्या मिळतात आम्हाला. टू सेलिब्रेट म्हणजे साजरा करायला. वी गेट न्यू क्लोथ्स अँड स्वीट्स. आम्हाला काय तर नवीन कपडे मिळतात आणि मिठाई मिळते. वी क्लीन अँड डेकोरेट. क्लीन म्हणजे स्वच्छ करतो, डेकोरेट म्हणजे सजवतो अवर हाऊसेस. वी वर्शिप द गॉडेस लक्ष्मी. वर्शिप म्हणजे पूजा करतो, गॉडेस म्हणजे देवी लक्ष्मीची आपण पूजा करतो. वी बस्ट क्रॅकर्स. बस्ट म्हणजे फोडणे, क्रॅकर्स म्हणजे फटाके. ऑन धिस ओकेजन. ओकेजन म्हणजे या प्रसंगी. पुढचा प्रश्न आहे, हु इज युअर रोल मॉडेल. आयडियल. वाय. रोल मॉडेल किंवा आयडियल म्हणजे आदर्श. तुमचा आदर्श कोण आहे आणि का. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी पास्ट टेन्सचा वापर करणार आहे. कारण की रोल मॉडेलने केलेल्या कार्यासाठी मला पास्ट टेन्स वापरावा लागेल. त्याचबरोबर रोल मॉडेल जर जिवंत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा मला पास्ट टेन्सचा वापर करावा लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो. सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप घेतो. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घेतो. त्याच्यानंतर इतर माहिती घेतो. याचा मराठीमध्ये अर्थ आहे कोणी काय केले. त्याचबरोबर मी दुसरा रूल सुद्धा वापरतो तो हा की सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. त्याच्यानंतर घेणार मी वॉज वेअर. त्याच्यानंतर मी ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन घेणार आहे. लक्षात ठेवायचं की यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्ब नाही आहे. याचा मराठीत अर्थ असा होतो की कोण, कसा किंवा काय होता. आता या प्रश्नाचं उत्तर लिहूया. पहिलं वाक्य, एपीजे अब्दुल कलाम इज माय रोल मॉडेल. एपीजे अब्दुल कलाम माझे रोल मॉडेल आहेत. आता इथं जरी मी या रूल तुम्हाला वॉज वेअरचा दिला तरी इथं मी इज वापरलेलं आहे. तर मी आधीच सांगितलं आहे की उत्तर लिहिताना 2 पेक्षा जास्त टेन्सेस सुद्धा आपण मिक्स करू शकतो. मग आता पहिलं वाक्य आपण इथं इज केलेलं आहे, हे अर्थानुसार केलेलं आहे.
ही वॉज ग्रेट सायंटिस्ट अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. वॉज म्हणजे होते, इथं पास्ट टेन्सचा वापर केलेला आहे. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान वैज्ञानिक होते, अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती होते. ही मेड इंडिया पॉवरफुल इन एरोस्पेस सेक्टर. मेड म्हणजे केलं, इथं सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला आहे. त्यांनी भारताला पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली केलेला आहे. इन एरोस्पेस सेक्टर म्हणजे अंतराळ क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्याला पॉवरफुल केलेला आहे. ही डेव्हलप म्हणजे त्यांनी केले. मॉडर्न मिसाईल्स, त्यांनी मॉडर्न मिसाईल्स डेव्हलप केले. त्याच्यानंतर लाईक हिम, त्यांच्याप्रमाणे आय वॉन्ट टू सर्व इंडिया. सर्व म्हणजे सेवा करायची आहे भारताची मला. इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मला भारताची सेवा करायची आहे APJ अब्दुल कलाम प्रमाणेच. तर इथं काय आहे, तर इथं प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. इथं प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. हे अर्थानुसार वाक्य केलेले आहेत आणि बाकीचे वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही टेन्स लक्षात घ्या. हु इज युअर फेवरेट लीडर, नॅशनल हिरो वाय, तुमचा आवडता नेता कोण आहे का, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा जो आधी मी टेन्स वापरला होता सिंपल पास्ट टेन्स तोच वापरणार आहोत. आन्सर या पद्धतीने होईल. माय फेवरेट लीडर इज महात्मा गांधी. महात्मा गांधी हे माझे आवडते नेते आहेत. ही इज द फादर ऑफ नेशन, ते राष्ट्रपिता आहेत. ही फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश रूलर्स टू गिव्ह अस फ्रीडम. फॉट म्हणजे लढले, इथं पास्ट टेन्सचा वापर केलेला आहे. अगेन्स्ट ब्रिटिश रूलर्स, ब्रिटिश शासनकर्ते त्यांच्या विरुद्ध लढले. टू गिव्ह अस फ्रीडम, आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी ते लढले. ही गेव अस द प्रिन्सिपल्स ऑफ ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. गेव म्हणजे त्यांनी आपल्याला दिले. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व दिलेले आहे. ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स, ट्रूथ म्हणजे सत्य, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. हे दोन तत्व त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. हु इज युअर फेवरेट सोशल रिफॉर्मर वाय. सोशल रिफॉर्मर म्हणजे समाजसुधारक. तुमचा आवडता समाजसुधारक कोण आहे आणि का, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा मी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करणार आहे. आन्सर या पद्धतीनं होईल. माय फेवरेट सोशल रिफॉर्मर इज महात्मा फुले. माझे आवडते समाजसुधारक महात्मा फुले आहेत. ही वॉज द ग्रेट एज्युकेटर. ग्रेट म्हणजे महान, एज्युकेटर म्हणजे शिक्षण महर्षी होते ते महान असे. ही ओपन द फर्स्ट गर्ल्स हायस्कूल इन पुणे इन 1848. ओपन म्हणजे त्यांनी उघडली. फर्स्ट गर्ल्स हायस्कूल म्हणजे पहिली मुलींची शाळा उघडली इन पुणे 1848 मध्ये. ही वर्क हार्ड म्हणजे त्यांनी खूप मेहनत केली. टू इरॅडिकेट अनटचेबिलिटी अँड इलिटरसी फ्रॉम द सोसायटी. इरॅडिकेट म्हणजे निर्मूलन करणे, दूर करणे. अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता. इलिटरसी म्हणजे निरक्षरता. फ्रॉम द सोसायटी म्हणजे या समाजामधून, म्हणजे अस्पृश्यता व निरक्षरता दूर करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. पुढचा प्रश्न, हाऊ डू यू कीप युअर सेल्फ हेल्दी. हेल्दी म्हणजे आरोग्यदायी. तुम्ही स्वतःला आरोग्यदायी कसं ठेवतात, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. कारण ज्या क्रिया दैनंदिन आणि नेहमीच्या असतात त्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायच्या असतात. त्याचबरोबर जर प्रश्नामध्ये तुम्हाला डू किंवा डज दिसलं तर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स वापरू शकता. आता या प्रश्नाचं उत्तर कसं होईल ते पाहूया. इट इज राईटली सेड दॅट हेल्थ इज वेल्थ. असं म्हटलं जाते की हेल्थ हीच संपत्ती आहे. टू कीप माय सेल्फ हेल्दी आय प्रॅक्टिस योगा डेली. मी स्वतःला हेल्दी आरोग्यदायी ठेवण्यासाठी रोज योगाची प्रॅक्टिस करतो. आय प्ले माय फेवरेट गेम आफ्टर स्कूल फॉर अन अवर. एका तासासाठी शाळेनंतर मी माझा आवडता खेळ खेळतो. आय अवॉइड स्पायसी ऑइली अँड जंक फूड. अवॉइड म्हणजे टाळतो, स्पायसी म्हणजे मसालेदार, ऑइली म्हणजे तेलकट आणि जंक फूड मी टाळतो. आय ऑलवेज कीप माय सेल्फ नीट अँड क्लीन. मी नेहमी स्वतःला स्वच्छ आणि नीट नेटका ठेवतो. डू यू लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेसेस वाय. हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणजे ऐतिहासिक स्थळं. ऐतिहासिक स्थळांना तुम्हाला भेटी देणे आवडते का आणि का, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रश्नामध्ये डू डज आलं असेल तर मी आधी सांगितलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं होईल ते पहा. एस सर्टनली आय लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेसेस. एस सर्टनली म्हणजे हो निश्चितच मला हिस्टॉरिकल प्लेसेसला भेट द्यायला आवडते. याचं शॉर्टमध्ये पण आन्सर लिहिता येते एस सर्टनली आय डू, पण मी इथं पूर्ण वाक्य लिहिलेलं आहे. मग याचं आता कारण लिहूया. बिकॉज दीज प्लेसेस आर द रिमेन्स ऑफ अवर ग्रेट हिस्ट्री. हे जे ठिकाणं आहेत आर द रिमेन्स, रिमेन्स म्हणजे अवशेष आहेत, ऑफ अवर ग्रेट हिस्ट्री आपला जो मोठा इतिहास आहे त्याचे ते अवशेष आहेत. दे टेल अस अबाउट अवर कल्चर, हेरिटेज अँड अवर ग्रेट पीपल. हे जे स्थळ आहेत हे आपल्याला आपल्या कल्चर म्हणजे संस्कृतीबद्दल सांगतात, हेरिटेज म्हणजे वारशाबद्दल सांगतात, अँड अवर ग्रेट पीपल आपले जे महान लोक होते त्याच्याबद्दल ते माहिती देतात. दे टीच अस ग्रेट व्हॅल्यूज टू. ते आपल्याला शिकवतात ग्रेट व्हॅल्यूज म्हणजे मोठे असे मूल्य ते आपल्याला शिकवत असतात.
डू यू बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स? व्हाय? सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा. तुम्ही अंधश्रद्धावर विश्वास ठेवता का आणि का? या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहे. आन्सर या पद्धतीने होईल, नो आय डोंट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. बिकॉज सुपरस्टिशन्स आर नॉट बेस्ड ऑन सायंटिफिक फॅक्ट्स. सायंटिफिक फॅक्ट्स म्हणजे वैज्ञानिक तथ्यावर हे सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा आधारित नसतात. दे आर बेसलेस, त्या निराधार असतात. विदाउट एनी प्रूफ, त्याला काही पुरावा नसतो. दे डोंट ब्रिंग बॅड ऑर गुड लक, ते चांगलं किंवा वाईट नशीब आणत नाहीत. दे जस्ट पुट फिअर इन पीपल्स माइंड. पुट फिअर म्हणजे ते भीती ठेवतात. कोणाच्या? तर लोकांच्या मनात ते भीती ठेवतात. हाऊ डू यू हेल्प युअर मदर ॲट होम? तुम्ही तुमच्या आईला घरी कशी मदत करतात? हा ही नेहमीची क्रिया आहे. यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहे. आन्सर या पद्धतीने होईल, आय हेल्प माय मदर इन वॉशिंग द क्लोथ्स, क्लिनिंग द हाऊस अँड इन ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स अँड फ्लोर. वॉशिंग द क्लोथ्स म्हणजे कपडे धुण्यामध्ये मदत करतो. क्लिनिंग द हाऊस म्हणजे घर स्वच्छ करण्यात. ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स अँड फ्लोर, फ्लोर म्हणजे पीठ आणण्यात, भाजीपाला आणण्यात मी माझ्या आईला मदत करतो. समटाइम्स आय हेल्प हर इन किचन. कधी कधी मी त्याला किचनमध्ये सुद्धा मदत करतो. व्हेन शी फॉल्स इल, जेव्हा ती आजारी पडते. आय डू ऑल हाऊस होल्ड वर्क, मी सर्व घरातलं काम करतो जेव्हा माझी आई आजारी पडते. राईट अबाउट द स्पेशल इंटरेस्ट हॉबी यू हॅव. स्पेशल इंटरेस्ट म्हणजे तुमची खास आवड किंवा हॉबी म्हणजे छंद काय आहे त्याच्याबद्दल लिहा. यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहोत. आन्सर या पद्धतीने होईल, माय स्पेशल इंटरेस्ट इज रीडिंग किंवा तुम्ही माय हॉबी इज रीडिंग असं पण लिहू शकता. आय रीड न्यूजपेपर्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज अँड मॅगझिन्स. मी काय तर न्यूजपेपर वाचतो, नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या वाचतो, शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा, त्याच्यानंतर प्लेज म्हणजे नाटकं आणि त्याच्यानंतर मॅगझिन्स म्हणजे मासिके वाचतो. इट गिव्ज मी नॉलेज ॲज वेल ॲज जॉय. तर मला हे काय करते तर नॉलेज म्हणजे ज्ञान देते, त्याचबरोबर आनंद सुद्धा देते. इट मेक्स मी वाईज अँड सेन्सिबल. तर मला हे रीडिंग काय करते तर वाईज म्हणजे शहाणं बनवते आणि सेन्सिबल म्हणजे समजदार बनवते. पुढचा प्रश्न, व्हॉट विल यू डू इफ यू सी अन इंज्युअर्ड बर्ड ऑर ॲनिमल? तुम्ही काय कराल? इफ यू सी म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर, इंज्युअर्ड म्हणजे जखमी पक्षी किंवा प्राणी पाहिला तर तुम्ही काय कराल? तर या प्रश्नामध्ये एक अट दिली आहे, ते इफ पासून सुरू होते. असे अट असणारे प्रश्न पेपरमध्ये बहुधा असतातच आणि त्यावर तुमचं मत विचारल्या जाते. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करणार आहे, कारण की मला या प्रश्नामध्ये विल दिसून येते म्हणून मी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करणार आहे. आणि प्रश्नाच्या अर्थावरून सुद्धा मला सिंपल फ्युचर टेन्सच वापरायचा आहे. त्याचा रूल या पद्धतीने, सुरुवातीला घेईल मी सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे आणि करता आपण आता स्वतःवर वाक्य करता आहोत आयच घेणार आहोत. त्याच्यानंतर विल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि इतर माहिती घ्यायची आहे. मराठीत अर्थ आहे याचा कोण काय करेल किंवा करणार. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सर्वात आधी काय करायचं की ही जी इफ पासूनची अट आहे ती लिहून घ्यायची. या यूचा काय करायचा आहे तर आपल्याला आय करायचा आहे. मग मी सर्वात आधी काय करतो ती अट लिहून घेतो. इफ आय सी अन इंज्युअर्ड बर्ड ऑर ॲनिमल, जर मी एखादा इंज्युअर्ड पक्षी किंवा प्राणी पाहिला तर मी काय काय करेल. तर आता आय विल सब्जेक्ट घ्यायचा आय आणि विल आणि जे कराल त्या क्रियापदाचं पहिलं रूप वापरून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर वाक्य असं होईल, फर्स्ट आय विल पिक इट अप, मी त्याला उचलेल आणि नंतर काय करेल कीप इट ॲट सेफ प्लेस. सेफ प्लेस म्हणजे सुरक्षित ठिकाणी मी त्याला ठेवेल. आय विल चेक इट्स इंजुरी, तर मी काय करेल त्याची इंजुरी म्हणजे त्याची जखम चेक करेल. अँड गिव्ह फर्स्ट एड आणि त्याला मी प्रथमोपचार देईल. आय विल गिव्ह वॉटर अँड फूड टू इट, मी त्याला पाणी आणि अन्न देईल. त्यानंतर आय विल ट्राय टू सेव्ह इट्स लाईफ आणि मी त्याचा जीवन वाचवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी तर आय विल आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आय विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असे वाक्य केलेले आहे. तुम्ही स्वतःचे वाक्य करून पाहू शकता. व्हॉट विल यू डू इफ अ थीफ एंटर्स युअर हाऊस? तुम्ही काय कराल जर एखादा चोर तुमच्या घरामध्ये शिरला तर? या प्रश्नामध्ये सुद्धा अट आलेली आहे. या अटीच्या आधारावर आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि या प्रश्नामध्ये विल असल्यामुळे मी सिंपल फ्युचर टेन्स वापरणार आहे. सुरुवातीला सब्जेक्ट घेणार मी आय, त्याच्यानंतर विल आणि जे जे मी करेल ते क्रियापदाचं पहिलं रूप घेणार आहे. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत की ही जी अट आहे ती लिहायची आहे. तर मी अट जशी तशी लिहितो. इफ थीफ एंटर्स माय हाऊस, इथं युअर आहे तर इथं मी त्याचं माय मध्ये रूपांतर केलेलं आहे कारण मी ते आन्सर स्वतःबद्दल लिहित आहे. आता मला जे जे मी करेल ते सब्जेक्ट घेणार मी, त्याच्यानंतर विल घेणार आणि नंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घेणार आहे. तर आन्सर या पद्धतीने होईल, आय विल नॉट गेट अफ्रेड, मी घाबरणार नाही. त्याच्यानंतर आय विल शो प्रेझेन्स ऑफ माइंड, आय विल शो प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे मी प्रसंगावधान दाखवेल. आय विल ट्राय टू कॅच द थीफ, मी त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न करेल. विथ द हेल्प ऑफ अदर्स, दुसऱ्यांच्या मदतीनं. आय विल कॉल द पोलीस, मी पोलिसांना
बोलवेल ॲज अर्ली ॲज पॉसिबल, म्हणजे शक्य तितक्या लवकर मी पोलिसांना बोलवेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहून पहा, म्हणजे तुम्हाला कसं आन्सर लिहितात ते कळेल. What would you do if you see a person in trouble? In trouble म्हणजे एखादा व्यक्ती संकटात असेल तर तुम्ही काय कराल. तर हा आधीच्या प्रश्नासारखाच आहे, यामध्ये अट सुद्धा आलेली आहे, फक्त विलच्या ऐवजी इथं वुड आलेलं आहे. तर वुड आपल्याला पुढील अर्थानं वापरायचं आहे. तर सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला सब्जेक्ट आपण जनरली आय घेणार आहोत, त्याच्यानंतर वुड आणि त्याच्यानंतर V1 घेणार आहोत आणि ऑब्जेक्ट घेणार आहोत. याचा अर्थ पण विल सारखाच निघेल, कोण काय करेल किंवा करणार. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण विल वापरलं होतं, त्याच्याऐवजी आता आपल्याला काय वापरायचं आहे, तर वुड वापरायचं. हे आपल्याला प्रश्नामध्ये लक्षात येईल. आता आन्सर कसं होईल ते पाहूया. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, ही अट इफ पासूनची अट लिहून घ्यायची आहे. या यूचा काय करायचं आहे, तर आय करायचा आहे. तर मग इफ आय सी अ पर्सन इन ट्रबल ही अट लिहून घ्यायची. आता जे जे करणार आहोत आपण ते आय वुड वापरून आपण स्वतःचे वाक्य तयार करणार आहोत. ते पुढील प्रमाणे. फर्स्ट आय वुड ट्राय टू नो हिज ट्रबल. मी प्रयत्न करेल की त्याची ट्रबल म्हणजे त्याचा त्रास किंवा त्याचं संकट काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आय वुड हेल्प हिम. मी त्याला मदत करेल टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याला मदत करेल. आय वुड एनकरेज हिम. एनकरेज म्हणजे मी त्याला प्रोत्साहन देईल. इफ नेसेसरी जर गरज पडलीच तर, आवश्यकता वाटलीच तर, आय वुड टेक हेल्प अँड गायडन्स फ्रॉम माय पेरेंट्स अँड टीचर. मी माझ्या आईवडिलांचे त्याचप्रमाणे टीचरांचे शिक्षकांची सुद्धा मदत आणि मार्गदर्शन घेईल. व्हॉट वुड यू डू इफ समवन टीजेस यू. टीजेस म्हणजे चिडवणे. जर तुम्हाला कोणतरी चिडवत असेल तर तुम्ही काय कराल. यामध्ये सुद्धा अट आलेली आहे आणि वुड आलेला आहे, त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट वुड वापरून वाक्य बनवणार आहोत. आन्सर कसं होईल ते पाहूया. तर सर्वात आधी अट लिहून घ्या. इफ समवन टीजेस मी. या यूचं काय केलं आहे, मी केलेलं आहे. जर कोणी जर मला चिडवत असेल तर मी काय करेल, तर पहिले घेणार मी सब्जेक्ट आय, नंतर वुड आणि नंतर V1 घेणार आहे. तर बाकी या पद्धतीने होतील. आय वुड नॉट गेट अँग्री. मी स्वतःला राग येऊ देणार नाही. Then I would ask him the reason of teasing. मी त्याला चिडवण्याचं कारण विचारेल. I would request him not to do so. मी त्याला रिक्वेस्ट करेल की बा तू असं करू नकोस. If necessary जर गरज पडलीच, आवश्यकता वाटलीच, तर I would complain to his parents and teachers. तर मी त्याच्या आईवडिलांना आणि शिक्षकांना हे तक्रार करेल. पुढचा प्रश्न. व्हॉट वुड यू हॅव डन इफ यू वेअर द प्राईम मिनिस्टर. जर तुम्ही पंतप्रधान असते तर काय केलं असतं. यामध्ये वेगळ्या प्रकारची वाक्यरचना आलेली आहे. यामध्ये वुड आलेला आहे, त्याच्यानंतर हॅव आला आहे आणि डन हे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. आणि इथं एक अट किंवा इथं एक कल्पना मांडलेली आहे की जर तुम्ही पंतप्रधान असते तर काय केलं असतं. मग यामध्ये वाक्यरचना कोणती वापरायची आहे तर ते आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलीच आहे. तर सुरुवातीला घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट, त्याच्यानंतर घ्यायचं आहे वुड, त्याच्यानंतर हॅव आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. ही अशी वेगळी वाक्यरचना आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट व इतर माहिती घ्यायची आहे. याचा मराठीमध्ये अर्थ आहे कोणी काय केलं असतं. म्हणजे जर तुम्ही पंतप्रधान असते तर तुम्ही काय केलं असतं, जर तुम्ही पक्षी असते तर काय केलं असतं. अशा कल्पनेतील गोष्टी इथं तुम्हाला मांडायच्या आहेत. तर सर्वात आधी आपण याचा आन्सर कसं लिहायचं ते पाहूया. तर आपल्याला ही जी अट दिली आहे ती आधी लिहून घेऊया. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर. आता इथं आय नंतर इथं वेअर आलेला आहे. आय नंतर कधीही वॉज लागते, वेअर लागत नाही. पण ही गोष्ट कल्पनेतील असल्यामुळे ही वाक्यरचना आहे. आय नंतर वेअर घेतात. तसंच इफ आय वेअर अ बर्ड. जर आपण पक्षी असतो तर काय केलं असतं. असे आपल्याला कल्पना विस्तार यामध्ये करायचा आहे. मग ही अट लिहिलेली आहे. आता ही वाक्यरचना वापरून आपल्याला वाक्य करायचे आहे. ते पुढील प्रमाणे. फर्स्ट आय वुड हॅव ट्राईड. पहा मी इथं वुड घेतलाय, त्याच्यानंतर हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. मी प्रयत्न केला असता. मग काय केला असता, टू डिक्रीज द पॉप्युलेशन. डिक्रीज म्हणजे कमी करणे, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या कमी करण्याचा मी प्रयत्न केला असता. ॲज इट इज द रूट कॉज. कारण की हे मूळ कारण आहे ऑफ ऑल प्रॉब्लेम. सर्व समस्यांचं मूळ कारण म्हणजे आपली लोकसंख्या आहे. आय वुड हॅव फिनिश म्हणजे संपवलं असतं. लक्षात घ्या, वुड हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप द करप्शन. मी करप्शन म्हणजे भ्रष्टाचार संपवला असता. आय वुड हॅव मेड इंडिया सुपर पॉवर. मी भारताला काय केलं असतं, तर सुपर पॉवर केलं असतं इन द वर्ल्ड, या जगामध्ये. तर अशा प्रकारे ही एक वाक्यरचना वापरून आपण वाक्य करायचे आहेत.
पुढचा प्रश्न, व्हॉट शुड वी डू टू सेव्ह अवर एन्व्हायरमेंट? आपण काय केलं पाहिजे आपल्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी? तर यामध्ये जी वाक्यरचना आली आहे ती शूडची आलेली आहे. तर आपण शूड पासूनच वाक्य करणार आहोत. याचा रूल आहे, पहिले सुरुवातीला घेणार सब्जेक्ट, त्याच्यानंतर घेणार आहोत शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि इतर माहिती. याचा मराठी मध्ये अर्थ आहे कोणी काय केलं पाहिजे किंवा करायला हवे. तर आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते वाक्य मी शूड आणि V1 वापरून करणार आहे. तर सर्वात आधी लिहितोय मी टू सेव्ह अवर एन्व्हायरमेंट, आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी. तर आता काय काय केलं पाहिजे ते वाक्य करणार आहोत. फर्स्ट वी शुड, आता मी करता इथं आय न घेता वी घेतलेला आहे कारण आपण सर्वजण करणार आहोत. मग वी, त्याच्यानंतर घेतलं शुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. वी शुड प्लांट म्हणजे आपण झाडं लावले पाहिजेत. मोर अँड मोर ट्रीज, अधिकाधिक झाडं लावले पाहिजेत. वी शुड स्टॉप, इथं शुड आणि V1 घेतलं. वी शुड स्टॉप एअर अँड वॉटर पोल्युशन, वायू आणि पाणी प्रदूषण आपण थांबवलं पाहिजे. वी शुड सेव्ह, आपण वाचवले पाहिजे. अवर फॉरेस्ट, आपले जंगल, अँड वाईल्ड लाईफ, आपले वन्यजीव आपण वाचवले पाहिजेत. वी शुड स्टॉप, आपण थांबवलं पाहिजे. द यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग्स, प्लॅस्टिक बॅगचा वापर आपण थांबवला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण शुड आणि V1 वापरून वाक्य केलेले आहेत. पुढचा प्रश्न, व्हॉट मेसेज ॲडवाइस डू वी गेट फ्रॉम द पॅसेज? आता पेपरमध्ये पॅसेज येते, त्या पॅसेजवरून तुम्हाला कोणता संदेश किंवा सल्ला मिळतो असा प्रश्न विचारला जाते किंवा असा पण प्रश्न विचारला जाते, व्हॉट डू यू लर्न? तुम्ही याच्यातून काय शिकता फ्रॉम द पॅसेज, या पॅसेजमधून तुम्ही काय शिकता? जरी यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला असला तरी आपण वाक्य लिहिताना सब्जेक्ट शुड V1 ऑब्जेक्ट हा रूल वापरणार आहोत. याचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला माहितीच आहे, कोणी काय केलं पाहिजे किंवा करायला हवे. जेव्हा जेव्हा मेसेज किंवा ऍडवाइस म्हणेल किंवा जेव्हा जेव्हा तो म्हणेल तुम्ही या पॅसेज पासून काय शिकता, तर तुम्ही शुडची किंवा मस्टची वाक्यरचना वापरा आणि याचा अर्थ असा निघतो की आपण असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, असे आपण वाक्य यामध्ये बनवत असतो. याचा आन्सर कसं होईल ते पहा. आय लर्न फ्रॉम द पॅसेज दॅट. आता इथं मी शुड वापरलेलं नाही, इथं सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. आय लर्न फ्रॉम द पॅसेज दॅट, मी या पॅसेज मधून किंवा स्टोरी मधून असं शिकतो की आता मी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आता शुड प्लस V1 वापरून आपल्याला वाक्य करायचे आहेत. मग मी वाक्य काय करतो, वी शुड नॉट बिलीव्ह इन रुमर्स. रुमर्स म्हणजे अफवा. आता 10वीच्या टेक्स्टबुक मध्ये एक लेसन आहे की ज्यामध्ये अफवेमुळे बँक बुडते, त्याच्यावर समजा पॅसेज आला असेल तर त्याचं हे आन्सर मी इथं लिहित आहे की आपण अफवांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. वी शुड नॉट बिलीव्ह इन रुमर्स. रुमर्स म्हणजे अफवा. तर असा कोणताही पॅसेज तुम्हाला पेपरमध्ये आला तर तुम्ही त्या कंटेंट वरून तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. इथं एक एक्झाम्पल म्हणून आपण त्या 10वीच्या लेसनचा जो आहे तो आधार घेतलेला आहे. आता पुढचं वाक्य पाहूया. वी शुड कन्फर्म द न्यूज. तर आपण काय केलं पाहिजे की बातमी कन्फर्म केली पाहिजे बिफोर रिस्पॉन्डिंग. रिस्पॉन्डिंग म्हणजे प्रतिसाद देण्याआधी आपण ती बातमी कन्फर्म केली पाहिजे. वी शुड डिस्कस अवर प्रॉब्लेम्स. आपण आपल्या समस्या डिस्कस केल्या पाहिजेत विथ अदर्स. वी शुड टेक प्रॉपर गायडन्स. आपण काय करतो, योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे फ्रॉम एल्डर्स, मोठ्या लोकांकडून. तर असा कोणताही पॅसेज आला तर त्या पॅसेज मधल्या कंटेंट वरून तुम्हाला शुड प्लस V1 वापरून वाक्य करायचे आहेत. व्हॉट क्वालिटीज आर नेसेसरी टू गेट सक्सेस इन लाईफ? कोणते गुण आवश्यक आहेत जीवनात यश मिळवण्यासाठी? तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी शुड प्लस V1 चा वापर करणार आहे. त्याचबरोबर मी सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा वापरणार आहे. ते आन्सर कसं होईल ते पाहूया. टू गेट सक्सेस इन लाईफ फर्स्ट वी शुड हॅव डिझायर. तर आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी फर्स्ट वी शुड हॅव, शुड आणि V1 इथं वापरलेला आहे मी. डिझायर, डिझायर म्हणजे इच्छा असली पाहिजे. टू गेट इट, ते मिळवण्यासाठी आपल्याजवळ इच्छा असली पाहिजे. वी शुड सेट अवर गोल. आपण आपला गोल निश्चित केला पाहिजे. अँड टाइम पॅरामीटर्स, आणि वेळेचे बंधन सुद्धा आपण निश्चित केले पाहिजे की कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला तो गोल, ते ध्येय मिळालं पाहिजे. वी शुड डू हार्डवर्क. आपण हार्डवर्क केलं पाहिजे. अँड प्लॅनिंग, आणि योजना पण आखली पाहिजे. कंटिन्युटी, परसिव्हरन्स, पॉझिटिव्हिटी, करेज आर ऑल्सो नेसेसरी टू गेट सक्सेस. आता इथं मी काही गुण लिहिलेले आहेत. कंटिन्युटी म्हणजे सातत्य, परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकपणा, करेज म्हणजे धाडस, धैर्य, आर ऑल्सो नेसेसरी टू गेट सक्सेस. यश मिळवण्यासाठी हे गुण सुद्धा इथं आवश्यक आहेत.
व्हॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक इन कोविड पिरियड? कोरोना काळामध्ये आपण कोणती प्रिकॉशन्स म्हणजेच खबरदारी घेतली पाहिजे? तर याचा आन्सर लिहिण्यासाठी आपण शुड प्लस V1 ही वाक्यरचना वापरणार आहोत. तर आन्सर या पद्धतीनं होईल. टू स्टॉप कोरोना व्हायरस डिसीज, कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी आता शुड प्लस V1 चा उपयोग करणार आहोत आपण. वी शुड विअर मास्क ऑन अवर फेस. विअर म्हणजे घालणे, आपण आपल्या चेहऱ्यावर मास्क घातला पाहिजे. वी शुड क्लीन अवर हँड्स फ्रॉम टाइम टू टाइम. आपण आपले हात वेळोवेळी स्वच्छ धुतले पाहिजेत. वी शुड कीप सोशल डिस्टन्स फ्रॉम अदर्स. आपण दुसऱ्यापासून अंतर राखलं पाहिजे. वी शुड कन्सल्ट डॉक्टर्स. आपण डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. इफ हॅव्हिंग फीवर अँड कफ, आपल्याला ताप असेल किंवा खोकला असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. शेवटचा प्रश्न, व्हॉट क्वालिटीज ऑफ द रायटर डू यू सी फ्रॉम द स्टोरी? लेखकाचे कोणते गुण तुम्हाला या स्टोरी मधून दिसून येतात? असा प्रश्न पेपरमध्ये हमखास असतो. या स्टोरी मधून, या पॅसेज मधून लेखकाचे कोणते गुण तुम्हाला दिसून येतात? तर अशा प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काही क्वालिटीज किंवा काही ॲडजेक्टिव्ह माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मी जो 10वी मध्ये लेसन आहे की ज्यामध्ये लेखक माकडींच्या पिल्लाला वाचतो, त्या लेखकाचे गुण मी इथं लिहिणार आहे. तर आन्सर या पद्धतीने होईल. फ्रॉम दी स्टोरी मेनी क्वालिटीज ऑफ रायटर आर सीन. दिसून येतात हा पॅसिव्ह वॉइस वापरला आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, की लेखकाचे अनेक गुण यामध्ये दिसून येतात. लाईक कोणकोणते? करेज, सेन्सिबिलिटी, केअरफुलनेस, हार्डवर्क. तर असे गुण तुमच्या पाठ असणं खूप आवश्यक आहे. करेज म्हणजे धाडस, सेन्सिबिलिटी म्हणजे समजदारीपणा, केअरफुलनेस म्हणजे काळजी आणि हार्डवर्क म्हणजे मेहनत. ही इज लव्हिंग ॲज वेल ॲज काइंड हार्टेड. आता इथं मी ॲडजेक्टिव्ह वापरलेले आहेत की तो प्रेमळ आहे, त्याचबरोबर काय तर काइंड हार्टेड म्हणजे दयाळू सुद्धा इथं ॲडजेक्टिव्ह वापरलेले आहेत. इथं नाऊन वापरलेले आहेत. ही हॅज हेल्पिंग अँड केअरिंग नेचर. त्याचा मदत करणारा आणि काळजी घेणारा त्याचा स्वभाव आहे. तर असे प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काही क्वालिटीज आणि ॲडजेक्टिव्ह माहीत असणं आवश्यक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.